मुक्तीचा बनवा पुरी पेटला. कोणाला आणलं माहितीये का? ठाऊक आहे मला. याला मला भीमाबाईच्या खोलीत घेऊन जायचंय. त्याच्यासाठी तू मला मदत करायची. काय मामा डोक्यावर पडलायस का तू? इथं मी तुम्हाला दोघांनाच घरात घेणार नाहीये आणि तू मला म्हणतोयस की या येड्याला भीमाईच्या खोलीत घेऊन चल. तू अर्जुन इथं कुठल्याही क्षणी येऊ शकतो. तो इथं आला आणि त्यानं तुम्हाला सगळ्यांना बघितलं तर त्याला काय समजायचंय? मी काय करणार आहे? तो काय घाबरतो काय? त्याला येऊ दे ना, सगळ्यात समोर तुडवीन. तू अर्जुनला तुडवणार? नाही रे बाबा, आम्ही कसं त्याला मारणार? आमची काय शामत त्याला मारायची? उलट तोच आम्हाला मारेल. नाही पण तो का आम्हाला मारेल ना? वाटोळ केलंस तू. आता किती दिवस पोट घेऊन लपून बसणार आहेस घरात? डॉक्टर म्हणतायत आता पोट पाडता पण यायचं नाही. जीवाला धोका आहे म्हणतात तुझ्या. अगं आई विना पोट तू त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं का तुला मी? पण नाही, लग्नाच्या आधीच तोंड काळं करून घेतलंस तू. बाबा मालक तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मी काही काळजी करू नका. निघेल यातून, नक्की काहीतरी मार्ग निघेल. काय भीमाबाई लग्नाच्या आधी पोटुशी होती? कोणापासून? नाही म्हणजे कोणी ओळखीचं होता काय? कोणी नातेवाईक? आठवतंय ना तुला? सांग, आठवून सांग. काय भानगड आहे काय कळणं झालं. दादा काय प्रकार आहे? मी सांगितलं होतं ना या माणसाला घरात घ्यायचं नाही म्हणून. नाही नाही नाही, तसं नाही. ते अर्जुनराव कवठेकर तसं नाही. म्हणजे दादाने नाही मला बोलवलं, मीच आलोय, स्वतःहून आलोय. माझी बायको आणि मुलगा आहे नाही तर त्यांच्यासाठी आलोय मी. म्हणजे रक्ताचं नातं आहे ना माझं, आहे की नाही विद्यार्थी? तुम्हा दोघांच्या आया जरी वेगळ्या असल्या तरी रक्त आणि बाप एकच आहे म्हणून नाही, असं नाहीये ते. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मला आणि मलाच कळलंय सगळं, म्हणूनच तुझं हित साधायला आलोय. तुला जे ठाऊक नाहीये त्याचा उलगडा करायला आलोय. उलगडा?
तुला आठवतं का ताई? आपल्या बल्लूच्या जन्माच्या वेळेस दाजींना नवीनच नोकरी लागली होती, तेव्हा ते आले नाही. पण तिसऱ्या दिवशी मात्र धावत पळत आले. ती भेट आठवते का तुला? विशू दादा, विद्या कुठे आहे रे? ताई बाहेर खेळतोय. ताई दाजी आलेत. कृष्ण अगं आपल्याला मुलगा झालाय. तू स्वतःच काढलेस यांना खराब आहे. पण आता आम्हीच सांगतोय ते कुठंही जाणार नाहीत. हा बोल पारस, काय झालं? काय मदर मौलीला ऍडमिट केलंय? पारस काय झालं? अचानक कशी काय आली चक्कर? तू कुठे जाता? डॉक्टर काय म्हणले? हॅलो पारस, डॉक्टर काय म्हणले? शुद्धीत आली आहे ना ती? बोलते ना पारस, तिला सांग सावी येणार आहे, काळजी नको करूस, कळलं? एक मिनिट, तुला लक्षातच येत नाहीये? ए तुम्ही बघत काय बसलाय? चला निघा. तुम्हाला ऐकू येत नाही का? निघा. आम्ही कुठेही जाणार नाहीये. ए बलराम, तुझी गुंडगिरी बंद कर. त्यांना तुला काहीतरी सांगायचंय, ते तुला ऐकून घ्यावं लागल. तू बोलतीस? हो, हे आम्हीच बोलतोय. हे सगळं जे आहे ते तुला खरं वाटतंय? हो, आजवर आम्हाला संशय होता, आता खात्री पटली. जमणार नाही. हा तुमचा आई बाप कोण आहे, ते काय करत होते ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही, आणि आम्हाला ते जाणून पण घ्यायचं नाहीये. हे मान्य आहे ना, तो आमच्या पोटचा पोरगा नाहीये, पण आम्ही त्याला आमचा मुलगा मानलाय, अंगाखांद्यावर खेळवलंय, लहानाचं मोठं केलंय. ह्याच्या बाबतीत असा विचार करणं पण आम्हाला जमणार नाही. चालते बा इथून. घ्या. तर इतक्या दिवस परक्यांनी अपमान केले, अन्याय केले, ते माझ्या बाच्यांनी सहन केलं, पण आता सख्खेपणा अपमान करायला लागलं म्हणल्यावर काय बोलणार ना. मला ना सख्ख म्हणायची पण लाज वाटते. सख्खे नाही पक्के वैरी आहात तुम्ही.